फोटोसाठी सज्ज दोन बहिणी. कोणीतरी डिक्की ओपन करा. हे घे हे घे हे ठेव हे ठेव ना अमित, हे ठेवून दे मागे. चला निघायचं का? झालं झालं इतकंच होतं, बंद करा. होय. आधी आमचा असा प्लॅन ठरला होता की सगळ्यात आधी आम्ही देवीच्या मंदिरात जाऊन ओटी भरणार होतो आणि त्यानंतर मग आम्ही चौघे गावात जाऊन आमची जी काही कामं राहिली आहेत ती करणार होतो. पण सिन्स मला आणि अमितला गावात पोहोचायलाच खूप उशीर झाला, त्यामुळे माझी आई आणि माझी काकू असं म्हणाल्या की तुम्ही चौघे गावात जाऊन तुमची कामं करून घ्या, आम्ही दोघी जाऊन ओटी भरून घेतो, जेणेकरून आम्हीसुद्धा सगळी कामं आटपून वेळेत पुन्हा गावात येऊ शकतो. कारण ऑब्व्हियसली हे गाव आहे, इकडे आपल्याला हवा तितका उशीर आपण नाही करू शकत. सगळ्या गोष्टी करताना वेळेचं भान ठेवावं लागतं. मग काय, सगळी कामं पटापट आटपून आम्ही थेट वडापाव खाण्यासाठी आलो. आमचा ॲक्च्युली मेन प्लॅन हाच होता. या काकाकाकूंकडे आम्ही सगळी भावंडं अगदी लहानपणापासून वडापाव खात आलेलो आहोत, त्यामुळे तुम्ही इमॅजिन करू शकता या वडापावची चव किती नॉस्टॅल्जिक असेल आमच्यासाठी. आणि मग थोड्याच वेळात आम्हाला आमचे मामे भाऊ भेटले, श्रेयस आणि सार्थक. हो, हे आमच्या मामाचं गावसुद्धा आहे, त्यामुळे सगळी भावंडं इथे भेटतच असतात. आणि मग आम्ही सगळे मिळून माझ्या बहिणीच्या होणाऱ्या सासरी जाऊन आलो. तिथे आमचा छान पाहुणचार झाला आणि मग जवळजवळ 8 वाजता आम्ही आमच्या घरी परतलो. करून आपलं बाकी दुनिया गेली खड्ड्यात, आपण आपलं जेवण घेऊ. परी, तू ज्या ताटात जेवतेस ना ते माझं लहानपणीचं ताट आहे. मी लहानपणी ह्याच ताटात जेवायचे, माहिती आहे. थंडीचे दिवस तुम्हाला तिथे वरती ताट केलं. ही काय करते ग बाई? कर कर. थंडी लागली म्हणून आवाज येईना तिथे. ती नेसते. फोटो काढते काय तिचा? हो. मग याला काटे आहेत ना याचे सारखं. बरोबर, ही ती छान आहे साडी. ही तू नेसली आहेस आधी. ही पिंक साडी आहे ना, ही तू आधी नेसलेली आहेस है ना, आधी नेसली आहेस ना, ती नको नेसू. नाही नेसली आहे? नेसली नाही, तिची पण नाही गडी मोडली. मग छान आहे ती पिंक. ही पिंक साडी छान आहे. तीच छान आहे ना. हीच नेस, ती ठेवून दे. हे केले ना ते आरीवर ऑलरेडी तीन नाही, मला ऑलरेडी होतं तर माझं शिवून फक्त 2000 माझे 4000 आहे. 3 काय करतेस तू? कोण आहे ग? तू काय करतेस? मी आहे. काय करतेस? कोण आहे? अगं मी आहे. असं का? काय करतेस तू? दाखव. काय नाही, बसले अशी मेहंदी काढले ना माझ्या नातीनं आणि मग आता नखाला लावले. अरे वा. ते बसले मी वाळवीत. चल गुड नाईट, आम्ही झोपायला जातो. गुड नाईट. गुड नाईट. बाय. बाय. सी यू. झोपा, सकाळी लवकर उठा. हो बाय. चल. माझ्या समृद्धीचा उद्या साखरपुडा येईल. सगळ्यांनी काळजी घ्या, लवकर उठा. हो. हा, चलो बाय. बाय. सुप्रभात. सकाळचे 5 वाजलेत. हा दुसरा दिवस आहे आणि जसं आजीने तुम्हाला सांगितलं तो साखरपुड्याचा दिवस आजच आहे. रात्रभरात छान पाऊस पडून गेल्यामुळे वातावरणात गारवा आहे, ओलावा आहे, कुडकुडणारी थंडी आहे. आय विश हा ब्लॉग बघताना तुम्हालाही हे सगळं अनुभवता आलं असतं. किती मजा आली असती ना.
घरात माणसांचा इतका गोंधळ असून सुद्धा सगळ्यांनी पटापट आवरतं घेतलं, कारण ऑफकोर्स आपल्याला वेळेत व्हेन्यूवरती पोचायचे, मुहूर्तावर सगळ्या गोष्टी सुरू करायच्यात. आणि माझ्या दिवसाची सुरुवात तर आई आणि काकूने बनवलेल्या या खमंग पोह्यांपासून झालेली आहे. खरंच हे सुख अनुभवण्यासाठी तरी शहरातल्या प्रत्येकाने आपलं गाव जपलं पाहिजे. गावात एक छोटं का होईना पण स्वतःचं घर असलं पाहिजे असं मला वाटतं. यावर तुमचं काय मत आहे ते मला कॉमेंट करून नक्की सांगा. त्याला पाहिजे मेकअप चमुचा लाडकी मिळून आहे की नाही? तू तर असं तू गोंगट टाका आणि पाऊस पडतोय सर्व नाही उतरून तुला जाईल. गाडी आमची सगळ्यांची आवराआवर चालूच होती की तितक्यात माझ्या बहिणीच्या मैत्रिणीसुद्धा मुंबईवरून आल्या. अजून एक मैत्रिणींचा ग्रुप येणार होता तिचा मुंबईवरूनच, पण त्या दिवशी आपल्याकडे हाय टाईड होतं आणि त्याच कारणाने त्यांना येता आलं नाही. त्यांना कुठली गाडीच मिळत नव्हती इकडे येण्यासाठी. पण तरीसुद्धा त्या सगळ्याजणी सतत व्हिडिओ कॉलवर माझ्या बहिणीशी बोलत होत्या, तिला छान ब्लेसिंग्स देत होत्या आणि त्यांचा जीवसुद्धा तिकडे वरखाली होत होता की त्या सगळी ही मजा मिस करणार आहेत. पण काही हरकत नाही, मी त्यांना सांगितलं की अजून आपल्याला लग्नात खूप मजा करायची आहे, त्यामुळे सगळं राखून ठेवा. आता सकाळचे 8:30 वाजले होते, मुहूर्त 10चा होता, त्यामुळे आमची निघायची वेळ आता झाली होती. सगळ्यांचं ऑलमोस्ट सगळंच आवरलं होतं, पण माझ्या आईचं सगळंच आवरायचं बाकी होतं, कारण ती बिचारी सकाळपासून कामात होती. मग मी तिला आवरायला मदत केली आणि माझ्या बहिणीला थोडं टेन्शन आलं होतं की ती स्वतःला कसं कॅरी करणार आहे एवढ्या पावसात, कारण बाहेर खूप पाऊस पडत होता. मी नागराज नाही घालत. पण ज्या गाडीमध्ये मी आहे ना ती गाडीवरती जाणार आहे. तर तुम्ही आजीची गाडीवरती नेणार आणि मला खाली चालत नका येणार. वरती कुठे? ऐक ज्या गाडीत मी आणि आजी आहे ती गाडीवरती जाणार. ना वरती कुठं? मंदिराच्या ऐक एक्झॅक्ट ना आम्ही ऐक ना नारळ घेतलाय. ऐक ना नारळ गेला कुठं नारळ? मॅन्सी बँकची नारळ तुझं. म्हटलं पाऊस चालला तर किती होईल? आम्हाला निघायला अजून 5 मिनिटं अवकाश होता, म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावं मी कशी तयार झाली आहे. माझ्या सासूची साडी नेसली होती मी आणि हा माझ्या लग्नातला चुडा घातला होता. आणि तुम्हाला आठवत असेल मागच्या ब्लॉगमध्ये मी एंगेजमेंटसाठी कुठली चप्पल घालू याचं सिलेक्शन करत बसले होते, पण इथे येऊन हा पाऊस आणि चिखल बघून मला त्या चपला बॅगेतनं काढायची हिंमतच नाही झाली, म्हणून मी आपल्या ह्या रेनी सीझनच्या चपला घालूनच निघाले. बरं, व्हेन्यूवर पोचेपर्यंत तुम्हाला थोडीशी माहिती देते. माझ्या बहिणीचं अरेंज्ड मॅरेज असल्यामुळे तिचं सासर अगदी आमच्या शेजारच्या गावातच आहे. ऑफकोर्स मुलगा मुंबईतच राहतो आणि लग्नानंतर हे दोघेसुद्धा मुंबईतच राहणार आहेत. पण जसं आमचं गावी घर आहे तसंच त्यांचंसुद्धा त्यांच्या गावी घर आहे आणि साखरपुडा त्यांच्याच गावात करायचं ठरलं होतं. आता या इतक्या सुंदर गावामध्ये आम्ही साखरपुडा कुठे केला ते तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघा, पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.